सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज मी एक मराठी कथा तुम्हा सर्वांना वाचून दाखवणार आहे. या कथेच्या लेखिका आहेत डॉक्टर शिल्पा जोशी क्षीरसागर आणि कथेचं शीर्षक आहे बोलून तर बघ. अहो, एक विचारू का? गौरीने तन्मयला म्हणजे तिच्या नवऱ्याला विचारलं. लॅपटॉपमधील मान अजिबात वर न करता त्याने शुष्कपणे म्हटलं, एवढी फॉर्मॅलिटी का? विचार ना. गौरी आणि तन्मय 40च्या उंबरठ्यावर. आजच त्यांच्या लग्नाचा 15वा वाढदिवस होता. कुठल्याही दाम्पत्यात असतं तसंच त्यांचंही वैवाहिक आयुष्य चालू होतं. म्हणजे रटाळ हो. गौरीला वाटायचं तन्मय बदलला. आता त्याच्याकडे वेळ नाही, मी आवडत नाही, इतकं करूनही त्याला माझी किंमत नाही, वगैरे वगैरे. तर तन्मयला वाटायचं ही नुसती मुलांमध्येच बिझी असते, कधी छान अशी तयार होत नाही, सगळा रोमांसच संपलाय, वगैरे वगैरे. एकमेकांचं प्रेम कमी झालंय असं नाही, पण मिसिंग आहे काहीतरी ह्याची जाणीव होत होती. आज आवर्जून लग्नाचा अल्बम बघताना गौरीला वाटलं कित्येक वर्षे मनात असलेला हा प्रश्न आज विचारावाच. आणि ती तन्मयला म्हणाली, आपलं लग्न ठरायच्या वेळी तुम्ही किती छान, उच्च शिक्षित, शिवाय नोकरी चांगली, दिसायलाही राजबिंडे नसलात तरी कोणालाही आवडेल असे. पण मी मात्र जेमतेम ग्रॅज्युएट, तेव्हा धड नोकरीही नव्हती, दिसायला तर मी सावळीच, शिवाय घरची परिस्थितीही बेताचीच. मग माझीच निवड का केली तुम्ही? मिळाली असती ना एखादी माझ्यापेक्षाही सुंदर मुलगी तुम्हाला. आता तन्मयने चक्क लॅपटॉप बंद केला. तो गौरीजवळ आला आणि म्हणाला, अगं वेडी आहेस का तू? स्वभावाने चांगली आहेस हे माहीतच होतं, पण तुला कोणी सांगितलं तू छान दिसत नाही म्हणून? सुंदरच आहेस तू, मला आवडतेस तू, असं शांतपणे म्हणून तन्मय दुसऱ्या खोलीत निघून गेला. इकडे गौरी मात्र मोहरली होती. बेड समोरच्या आरशात स्वतःकडे बघून तिला आपण मिस इंडिया असल्यासारखं वाटून गुदगुल्या झाल्या. अंगात एक गोड शिरशिरी आली. आपण सुंदर होतो आणि आहोत, तन्मयला आवडतो हे फिलिंग तिला मनापासून सुखावत होतं. क्षणात तिचं मन पालटलं. तन्मयवर आपण उगीचच चिडतो असं तिला वाटून गेलं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये काम करतानाही ती आनंदी होती. 7वें आसमान पर का काय म्हणतात ना तशी. तिच्या बाजूच्या डेस्कवरचा तिचा मित्र युवराज, युवीच म्हणायचे सगळे त्याला, तो आदळआपट करत आला. उशीर तर झालाच होता, शिवाय अगदी त्रासलेला दिसत होता. गौरी, युवी आणि युवीची बायको यामिनी हे खरं तर एकाच कॉलेजातील. त्या दोघांचं अरेंज मॅरेज असलं तरी तिघेही तसे एकमेकांचे मित्र. आज पण युवी यामिनीशी भांडून आलाय असं दिसतंय म्हणत गौरी कामाला लागली. युवी मात्र शून्यात हरवून बसला होता. शेवटी गौरीच युवीला म्हणाली, चल कॉफी घेऊन येऊ. बाहेर पडणारा रिमझिम पाऊस आणि गरम कॉफी, ऑफिस कॅन्टीनमध्ये सुरू असलेली रफीची जुनी गाणी, आहा हा. गौरी तर जाम खुश झाली, पण युवी मात्र तोंड पाडून बसलेला होता. त्याच्याकडे पाहून गौरी म्हणाली, युवी, काय रोमॅन्टिक वातावरण आहे ना? रोमॅन्टिक? वेड लागायची वेळ आली आहे त्या यामिनीमुळे, युवी बोलला. मग मी काय म्हणते, खड्ड्यात गेली यामिनी, आपण दोघं जाऊयात का मस्त डेटवर? नाहीतरी तन्मयला कुठे वेळ आहे, पण म्हणून आपण का नाही मजा करायची? असं म्हणत गौरीने चक्क डोळा मारला युवीला. युवी उडालाच. गौरी बोलते ह्यावर
त्याचा विश्वास बसत नव्हता. जरा सावरून तो म्हणाला, गौरी, तू बरी आहेस ना? मी काय तुला तसा मुलगा वाटतो का? तसा म्हणजे कसा? गौरीने चक्क युवीचा हात धरत त्याला विचारलं. युवीने तिचा हात झटकला. हे बघ, मी यामिनीशी भांडत असलो तरी माझं तिच्यावर प्रेम आहे. मला आवडते ती. तू नीट राहा हां. बाय, मी चाललो. गौरीने युवीचा हात धरून त्याला परत खाली बसवलं. तेच तर म्हणते ना, जे आता मला बोललास तेच घरी जाऊन तिला बोल. प्रॉब्लेम सॉल्व. गौरी हसत म्हणाली. इतकं सोपं आहे का ते? म्हणे प्रॉब्लेम सॉल्व. तोंड वाकडं करत युवी म्हणाला. मीच का? आणि तिला नसेल वाटत प्रेम तर? आता काय प्रेमाची कबुली द्यायला आपण 20 वर्षाचे आहोत का? कालपर्यंत मलाही तसंच वाटत होतं. पण नकळत तन्मयने त्याच्या प्रेमाची कबुली दिली आणि माझी नकारात्मकता सकारात्मकतेत बदलली. आता 40शीत आपण नोकरीत स्थिरावलोय. मुलं खूप लहान नाहीत आणि त्यांच्या करिअरचं टेन्शन घ्यावं इतकी मोठी पण नाहीत. घरातली नातीही ॲडजस्ट झाली. तरी काहीतरी मिसिंग आहे. ते म्हणजे एकमेकांसाठीचा वेळ, प्रेमाची कबुली. कुरबुरी, स्ट्रेस कुणाच्या मागे नसतो. वाढत्या जबाबदाऱ्यांबरोबर एकटं पडत जातो आणि मग मन नकळत तारुण्यातील दिवसांशी तुलना करू लागतं आणि आणखी त्रास होतो. आपली प्रिय व्यक्ती आपली अजूनही प्रिय आहे, पण आपण तिला प्रिय नाही असं वाटून मन उगाच बंड करून उठतं. ह्याची परिणती होते छोट्या मोठ्या भांडणात. अरे, तिचाही फोन आला होता मला. अगदीच उदास वाटत होती यामिनी. मला माझंच प्रतिबिंब वाटलं ते, आणि आम्ही अगदी समदुःखी असल्यासारख्या गप्पा मारल्या परवा. गौरी सांगत होती. मग आज काय झालं? युवीने उत्सुकतेने विचारलं. गौरीने मग कालचा प्रसंग सांगितला. युवी, अरे, त्याचं नुसतं एक वाक्य मला खुश करून गेलं. असं वाटलं, किती लकी आहोत आपण. उगीच काय छोट्या मोठ्या गोष्टी धरून बसतो. मला वाटतं तू पण हा प्रयोग करून बघावा. मी ओळखते यामिनीला. आज मस्त घरी जा गजरा घेऊन. सगळा राग विसरून तिला गजरा माळताना जवळ ओढ आणि तू सुंदर दिसतेस, मला आवडतेस असं म्हणून तरी बघ. गौरीचं म्हणणं ऐकल्यावर युवी गोड हसला. पटकन कॉफी संपवून हाफ डे टाकून घरी गेला. संध्याकाळी ऑफिसचं काम संपवून गौरी देखील घरी परतली. घरातली कामं संपवून तिने मोबाईल हातात घेतला तर यामिनीचा मेसेज दिसला. थँक्यू. आज युवी मला नव्याने भेटला. तुझे आभार कसे मानू कळतच नाही. त्याचवेळी युवीचा मेसेज पॉप झाला. किती साध्या असतात ग तुम्ही बायका. आम्हीच चुकतो तुम्हाला समजून घ्यायला. खरंच बोलने से सब कुछ होता है. धन्यवाद. मित्रांनो, ही कथा आवडल्यास लाईक करा. तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना जरूर शेअर करा. आणि हो, माझ्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आता जरूर सबस्क्राईब करा ही विनंती. नमस्कार.